प्रभू येशूच्या नावात आपल्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो आणि देवाच्या नावाला धन्यवाद देतो की परत एकदा देवाच्या वचनातून आपल्या सर्वांपर्यंत येण्यासाठी देवापाने ही संधी दिलेली आहे. आपण गुड फ्रायडे, ईस्टर आणि होली वीक या सीझनमधून जात आहोत. आपण जस्ट गुड फ्रायडे सेलिब्रेट केला आणि आम्हाला माहिती की या गुड फ्रायडेच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त जो आहे हा आपल्या सर्वांसाठी वधस्तंभावर गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याने आपला प्राण दिलेला आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी ईस्टर डे आला आणि आम्हाला पाहायला मिळते की या तिसऱ्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त मरणातून विजय झालेला आहे आणि आपण सर्वांनी येशू ख्रिस्त जिवंत झाला आहे याचं सेलिब्रेशन केलेलं आहे, याचा आनंद घेतलेला आहे, घोषणा दिलेला आहे की प्रभू उठला आहे, खरोखर उठला आहे. आणि त्यानंतर आपण या सीझनमधून पुढं जात असताना अनेक प्रियजनांनी मला वैयक्तिक विनंत्या केल्या आणि त्या ठिकाणी वैयक्तिक रिक्वेस्ट केल्या की पाळक साहेब, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर ते येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणापर्यंत ज्या घडामोडी घडल्यात त्याच्यावर आपण एक संदेश आम्हाला द्यावा किंवा त्याच्याबद्दल शिक्षण आपण आम्हाला द्यावं. आणि आज या वेळेला येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा जो काळ आहे, येशू ख्रिस्त मरणावर विजय झाल्यानंतरचा जो काळ आहे, येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान ते येशू ख्रिस्ताचं स्वर्गरोहण, हा जो बायबलमधला काळ आहे हा अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय गंभीर अशा प्रकारचा काळ आहे. आणि बऱ्याचदा ईस्टरनंतर हा जो महत्त्वाचा काळ आहे या काळाकडे लक्ष दिलं जात नाही, या काळावर फोकस केला जात नाही. आम्हाला असं वाटतं नाताळ, गुड फ्रायडे आणि ईस्टर इथपर्यंतच ख्रिस्ती जीवन आहे. परंतु प्रियांनो, आपल्याला मला याच्या पुढे घेऊन जायचं आहे. जसं आमच्यासाठी ख्रिसमस गरजेचं आहे तसाच आमच्यासाठी गुड फ्रायडे गरजेचं आहे. जसं आमच्यासाठी गुड फ्रायडे गरजेचं आहे तसाच आमच्यासाठी ईस्टर गरजेचं आहे. आणि जसं आमच्यासाठी ईस्टर गरजेचं आहे त्यानंतर ईस्टरनंतर घडलेल्या ज्या घडामोडी आहेत या देखील आमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहे. कारण ईस्टरनंतर दोन अतिशय महत्त्वाचे सण येतात. आम्ही एक जो आहे याला असेन्शन ऑफ जीसस क्राइस्ट म्हणतो, येशू ख्रिस्ताचं स्वर्गरोहण. आणि येशू ख्रिस्त स्वर्गात गेलेला आहे आणि तिथून तो परत येणार आहे आणि याबद्दल आपल्याकडे बारकाईने माहिती असली पाहिजे. इतकंच नाही, आम्ही पाहतो येशू ख्रिस्त स्वर्गात गेल्यानंतर 10व्या दिवशी पवित्र आत्मा जो आहे तो डिसेंड झालेला आहे. पवित्र आत्मा जो आहे तो खाली आलेला आहे आणि हा देखील एक सण असतो ज्याला आपण पेंटिकॉस्टचा सण म्हणतो. आणि या ज्या सगळ्या घडामोडी आम्ही पाहतो या येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर आहे. प्रेषणांचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि वचन 3 जे आहे आपण आजच्या मनासाठी फोकस करणार आहोत. आणि मी आपल्याला येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतरचा काळ, येशू ख्रिस्ताच्या कबरेतून जिवंत होऊन बाहेर येण्यानंतरचा जो काळ आहे, येशू ख्रिस्त स्वर्गात जाईपर्यंतचा काळ, तिकडे आपल्याला घेऊन जात आहे. आणि माझी इच्छा आहे की आपण प्रार्थनापूर्वक हा संदेश ऐकावा. हे जे शिक्षण आपल्याकडे येत आहे हे शिक्षण आपण जतन करावं, हे शिक्षण आपण घ्यावं आणि आपल्या विश्वासामध्ये, आपल्या आत्मिक ज्ञानामध्ये आपण बलवान व्हावं. प्रेषणांचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि वचन 3. मरण सोसल्यानंतरही म्हणजे गुड फ्रायडे झाल्यानंतर आणि पुनरुत्थान झाल्यानंतर त्याने त्यास म्हणजे जे त्याचे अनुयायी आहेत, मग त्या शिष्य आहेत, स्त्रिया आहेत, त्याच्यामध्ये काही गुपित शिष्य आहे, काही उघड शिष्य आहे, जवळजवळ हे अनेकाच्या संख्येमध्ये आहे. काही ठिकाणी आम्ही 500च्या संख्येत पाहतो, काही ठिकाणी 9च्या संख्येत, काही ठिकाणी 7च्या संख्येत, काही ठिकाणी 12-11च्या संख्येत. आम्ही या वेगवेगळ्या संख्येमध्ये यांना पाहत असतो. पुढे पुष्कळ प्रमाणे आपण जिवंत आहोत असे दाखवले, असं त्यांना दाखवून दिलेलं आहे. आणि 40 दिवस एक एक शब्द, प्रेषित 1 आणि याचं वचन 3 आपण बारकाईने ऐकावं. आणि 40 दिवस तो त्यांना दर्शन देत असे, तो त्यांची भेट घेत असे. देवा हा वाचलेला शास्त्रभाग आपल्यासाठी आशीर्वादित करो. मी आजच्या एपिसोडमध्ये आणि याच्यानंतर अजून माझे काही एपिसोड येणार आहेत. आजच्या एपिसोडमध्ये आणि याच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये हे जे येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थानाच्या नंतरचे दिवस आहेत, यात येशू ख्रिस्ताने काय काय केलं आपण 1 by 1 त्यामध्ये एंटर करणार आहोत. आता जो शास्त्रभाग आम्ही वाचला या ठिकाणी आम्ही ऐकतो देवाचं वचन की मरण सोसल्यानंतरही त्याने पुष्कळ अचूक प्रमाणांनी पुरावे देऊन आपण जिवंत आहोत हे त्यांना सिद्ध केलेलं आहे. नंबर 1. नंबर 2 आम्ही पाहतो की तो त्यांना 40 दिवस, शब्द लक्षात ठेवा, 40 दिवस, तो त्यांना 40 दिवस त्याची भेट घेत आहे आणि या 40 दिवसामध्ये तो त्यांना शिक्षण देत आहे.
या 40 दिवसामध्ये तो त्यांची तयारी करत आहे आणि आम्हाला पाहायला मिळतं या ठिकाणी तो त्यांना दैवी गोष्टी सांगत आहे. आणि म्हणून हा जो येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर आणि पुनरुत्थानानंतर जो पुढचा काळ आहे की ज्यामध्ये आम्ही पाहतो बायबल सांगतं 40 दिवस येशू ख्रिस्त या पृथ्वी तलावर आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं येशू उठला आणि मग सगळं संपलं. बऱ्याच लोकांना वाटतं येशूचं पुनरुत्थान झालं आणि त्या ठिकाणी चॅप्टर थांबला आणि येशू परत येणार आहे. परंतु येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर देखील येशू ख्रिस्ताचे त्या ठिकाणी शब्द आलेले आहेत. अनेकांना असं वाटतं की येशू ख्रिस्ताचे वधस्तंभावरचे जे 7 शब्द आहेत ना ते शेवटचे शब्द आहेत. नाही, चर्च बायबल असं सांगतं की पुनरुत्थानानंतर 40 दिवस तो या प्रियजनांची भेट घेत होता. तो भेट घेत होता त्याच्या शिष्यांची, तो भेट घेत होता त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची, तो भेट घेत होता त्याच्या फॉलोवरची, त्याच्या अनुयायांची आणि त्यांना तो सिद्ध करून देत होता, त्यांना तो दाखवून देत होता संदेशाच्या शिकवणीमधून, नियमशास्त्राच्या शिकवणीमधून, पवित्र शास्त्राच्या शिकवणीमधून की मनुष्याच्या पुत्राला कसा धरून दिला जाईल, तो कसा मरेल, तिसऱ्या दिवशी कसा उठेल, या सगळ्या गोष्टी तो त्यांना प्रूफ करत होता. याचे प्रमाण तो देत होता, याचे सबूत तो देत होता, याचे पुरावे तो देत होता. आणि म्हणून येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे जे पुरावे आहेत ना याकडे मी आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये घेऊन जाणार आहे. हे जे पुरावे आहेत हे जवळजवळ 10 पुरावे आहेत आणि तिकडे मी आपल्याला पुढच्या एपिसोडमध्ये घेऊन जाईल येत्या वीकमध्ये. परंतु आज मी आपल्याला या वचनामध्ये जो महत्त्वाचा शब्द आला, माझी इच्छा आहे की मी त्या शब्दाकडे आपलं लक्ष केंद्रित करावं. आणि हा जो शब्द आहे हा आहे 40 दिवस. आपण देवाचं वचन वाचलं की येशू ख्रिस्त पुनरुत्थानानंतर या लोकांना 40 दिवस भेटत असे, 40 दिवस यांच्याकडे जात असे, 40 दिवस यांच्याबरोबर राहिला, यांच्याबरोबर जेवला, यांच्याबरोबर वावरला. आणि बायबल असं सांगतं 40 दिवसानंतर तो त्यांच्या डोळ्याच्या देखत स्वर्गामध्ये घेतला गेलेला आहे. प्रियांनो, या मी थोडं या 40कडे आपल्याला घेऊन जातो. येशू ख्रिस्ताला जर पाहिजे तर पुनरुत्थानाच्या दिवशीच तो स्वर्गात जाऊ शकत होता. येशू ख्रिस्ताला जर पाहिजे तर तो 40 दिवसाच्या ऐवजी 50 दिवस राहू शकत होता, 100 दिवस राहू शकत होता, 40च्या ऐवजी 30 दिवस राहू शकत होता. परंतु येशू ख्रिस्ताने या ठिकाणी 40 दिवस निवडलेले आहे. आणि म्हणून माझी इच्छा आहे की या 40 दिवस जे आहेत किंवा हा जो 40 शब्द आहे याकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करावं. आज मी आपल्याला एपिसोडमधून हा जो शास्त्र भाग आहे प्रेषित 1 आणि वचन 3 या शास्त्र भागामधला एक जो भाग आहे तो उचलत आहे 40 दिवसांचा आणि मी आपल्याला तिकडे घेऊन जात आहे. आणि हे जे शिक्षण आपल्याकडे येत आहे हे शिक्षण अतिशय महत्त्वाचं आहे, अतिशय गरजेचं आहे आणि अतिशय आमच्या आत्मिक वाढीसाठी उपयोगाचं आहे. आणि माझी इच्छा आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा, हा संदेश आपण शेवटपर्यंत पहा. आणि फक्त पाहू नका तर हा संदेश आपण घ्या, परंतु जे आपली मंडळी असेल, आपले प्रियजन असतील, आपल्या ओळखीचे असतील त्यांच्यापर्यंत देखील हा पाठवा. कारण येशू ख्रिस्ताच्या मरणानंतरचं शिक्षण जे आहे याची मंडळीला खूप गरज आहे. येशू ख्रिस्त मेल्यानंतर जो तो पुनरुत्थान झालेला आहे त्यानंतर जो 40 दिवसाचा काळ आहे याचं शिक्षण आज मी आपल्याकडे घेऊन येत आहे. जसं पवित्र आत्म्याने आपल्यापर्यंत मला आणायला लावलं आणि आपल्यापैकी अनेकांनी मला विनवण्या केल्या, आपल्यापैकी अनेकांनी विनंती केली की पाळक साहेब येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचा जो काळ आहे त्याबद्दल आम्हाला शिकवा. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतरचा जो काळ आहे, येशू ख्रिस्त उठल्या 3ऱ्या दिवशी हा स्वर्गात गेलेला नाही आहे तर तो 40 दिवस थांबलेला आहे. येशू ख्रिस्त जो आहे या 40 दिवसामध्ये तो अनेकदा त्याच्या शिष्यांना, प्रियजनांना दर्शन देत आहे. पुढच्या एपिसोडमध्ये आपण येशूने दिलेले दर्शनं, किती वेळा दर्शनं दिलेत, कोणाकोणाला दर्शन दिले हे मी लवकरच पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला सांगेल. आणि म्हणून हे सगळं आपण समजून घ्या आणि हे आपल्या गरजेचं आहे हे आपल्या लक्षात येऊ द्या. आणि म्हणून या दर्शनांकडं, त्याने दिलेल्या शिक्षणाकडं, त्याने दिलेल्या पुराव्यांकडं आपण एक एक करून त्या पुढच्या एपिसोडमध्ये जाऊ. पण आज मी आपल्याला 40 दिवस किंवा 40 या आकड्याकडे घेऊन जात आहे. हा जो 40 आकडा आहे ना हा बायबलमध्ये 140पेक्षा जास्त तर 150 पर्यंत हा आकडा आलेला आहे किंवा हा शब्द आलेला आहे. 140 ते 150 वेळा 40 हा शब्द आम्हाला बायबलमध्ये पाहायला मिळतो. इतकंच नाही, आम्ही पाहतो या 40 शब्दाचा जो पहिला उल्लेख, या 40 शब्दाचा पहिला संदर्भ आम्हाला
जर कुठं पाहायला मिळतो तर हा आम्हाला उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतो. आणि विशेष करून आम्हाला हा उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 6व्या आणि 7व्या अध्यायात पाहायला मिळतो की देवाने नोहाला सांगितलं होतं तो एक तारू बनव आणि त्या तारूमध्ये जा, कारण मानवाचं पाप फार भयंकर आहे, ते पाप माझ्याकडे आलेलं आहे आणि मी सर्वांचा नाश करणार आहे, पण जे तुझ्याबरोबर तारूत येतील ते मात्र वाचतील. आणि आम्ही पाहतो 120 वर्ष नोहा या लोकांना त्या ठिकाणी येणाऱ्या पावसाबद्दल सावधगिरी देत होता, चेतावणी देत होता, पण लोकांनी ऐकलं नाही. बायबल आम्हाला सांगतं, येशू ख्रिस्ताने शिकवण दिली की नोहाच्या काळात जे झालं ते असं की लोक खात पीत होते, लोक लग्न करत होते आणि लोक एन्जॉय करत होते. आणि मग अचानक पाऊस आला. नोहाने तर आपलं दार बंद करून घेतलं होतं आणि पाऊस एवढा भयानक होता. पहिला उल्लेख 40 आकड्याचा नोहाच्या पावसामध्ये आम्हाला पाहायला मिळतो. आणि हा पाऊस बायबल सांगतं 40 दिवस आणि 40 रात्र चालू होता. आणि हा एवढा भयंकर होता की नोहाचं घर जर सोडलं तर या पावसाने पृथ्वीवरचं सगळं काही त्या काळी मारून टाकलं, विनाश झाला. कारण बायबल आम्हाला सांगतं की देवाने आकाश कपाटे खोलले होते, सगळे दरवाजे खोलले होते, धो पाऊस पडत होता, सगळे पर्वत पाण्याखाली गेले होते. एव्हरीथिंग वॉज डिस्ट्रॉय, एव्हरीथिंग वॉज स्पॉइल्ड. आणि सगळं काही जे आहे त्याचा नाश झाला होता, समूळ नाश झाला होता या 40 दिवसांमध्ये. आम्ही जसं अजून थोडं पुढे येतो आम्हाला पाहायला मिळतं इस्रायल लोकांचा महानायक, इस्रायल लोकांचा महान नेता किंवा त्यांचा लीडर मोशे याच्याही जीवनामध्ये आम्हाला हा 40 जो आकडा आहे हा 3 वेळा पाहायला मिळतो. पहिली गोष्ट आम्ही पाहतो ज्यावेळेस मोशे 40 वर्षाचा होता, हा 40 वर्षाचा होईपर्यंत राजाच्या महालामध्ये होता दत्तक पुत्र म्हणून. आणि आम्हाला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी तो 40 वर्ष असताना त्याने त्याच्या लोकांना जो मिस्री लोक त्रास देत होते त्या भांडणात पडून तो वाद मिटवला. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो मोशेने खून केला मिस्र्याचा आणि तो दाबून टाकला. आणि त्या ठिकाणी ही बातमी पसरली म्हणून मोशे तिथून पळून गेला आणि तो मिद्यानामध्ये गेला. 40 वर्ष तो राजाच्या महालात होता. ज्यावेळेस तो तिथून पळून गेला मिद्यानामध्ये त्या ठिकाणी परत तो 40 वर्ष होता. आणि आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस तो देवाचा डोंगर या ठिकाणी होता त्याला अग्नीतून दर्शन झालं आणि त्याला देवाने निवडलं इस्रायल लोकांची सुटका करण्यासाठी. हा काळ देखील 40 वर्षाचा होता. अशा प्रकारे मोशे 120 वर्ष जगलेला आहे. आणि हे 120 वर्ष 3 भागामध्ये त्या ठिकाणी डिवाइड झालेले. राजवाड्यातले 40 वर्ष, मिद्यानातले 40 वर्ष आणि त्याच्यानंतर इस्रायल लोकांना लीड करताना कनाच्या दिशेने 40 वर्ष. आणि मग आम्हाला मोशेच्या जीवनात देखील हा जो 40चा आकडा आहे हा 3 ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी करायला पाहायला मिळतो. इतकंच नाही, आम्हाला पाहायला मिळतं की ज्यावेळेस मोशे इस्रायल लोकांना मिस्रातून सोडून कनानात घेऊन जात होता देवाने त्याला डोंगरावर बोलवलं आणि या डोंगरावर तो 40 दिवस आणि 40 रात्र होता. आणि त्या ठिकाणी अन्नाशिवाय पाण्याशिवाय तो होता. आणि म्हणजे ज्यावेळेस आम्ही उपवासाच्या दिवसात असतो तर आम्हाला बऱ्याच वेळा शिक्षण दिलं जातं की ज्यावेळेस येशूने 40 दिवस उपवास केले, ज्यावेळेस एलियाने 40 उपवास केले तसेच मोशेने देखील 40 दिवस उपवास केलेले आहे. आणि म्हणून मोशेच्या जीवनात आम्ही पाहतो की त्याचं आयुष्य 3 भागात विभागलेलं आहे, 40 40 40 120. त्याच्यानंतर त्याचा जो प्रवास आहे इस्रायल लोकांबरोबरचा तो आहे 40 वर्षाचा. आणि 40 वर्षात तो 40 दिवस डोंगरावर आहे, उपवास प्रार्थना करतो. आणि लक्षपूर्वक आहे का याच 40 दिवसामध्ये देवाने त्याला 10 आज्ञा दिलेल्या आहे. आणि ह्याच्या महान 10 आज्ञा आहेत या 40 दिवसात तो घेऊन इस्रायल लोकांकडे आलेला आहे. आणि हे जे 40 दिवस मोशेच्या जीवनात आम्ही पाहतो या ठिकाणी उल्लेखलेले आहे किंवा दुसरा जो उल्लेख आहे तो आम्हाला मोशेच्या जीवनामध्ये पाहायला मिळतो. अजून आपण थोडं पुढे गेलो तर हे जे इस्रायल लोक आहे ज्यांना मोशेने सोडवलं होतं यांचा प्रवास फक्त 11 दिवसाचा होता. बायबल सांगतं हे मिस्रातून कनानात फक्त 11 दिवसात जायला पाहिजे होता, परंतु बायबल शिकवतं की देवाने यांना वाकड्या तिकड्या मार्गाने नेलं. कारण त्यांनी देवावर विश्वास ठेवावा, त्यांनी देवाला जाणावं, देवाचे पराक्रम त्यांच्या जीवनात दिसावे. आणि 11 दिवसाचा प्रवास जो आहे तो 40 वर्षामध्ये बदललेला आहे. नोहाच्या काळी 40 दिवस आम्ही 40 दिवसाचा पाऊस पाहतो. मोशेच्या आयुष्यात आम्ही 3 40चे भाग पाहतो, 40 40 40. आणि तितकंच नाही, मोशेचे 40 दिवसाचे उपवास देखील आम्ही पाहतो. आणि मोशेला देवाने 10 आज्ञा या 40 दिवसात दिलेले आम्ही पाहतो. आणि त्यानंतर हे जे इस्रायल लोक आहे यांचा प्रवास जो 11 दिवसाचा आहे तो 40 दिवसाचा झालेला आम्हाला पाहायला मिळत आहे. इतकंच नाही, अजून महत्त्वाची गोष्ट मला इस्रायल लोकांबद्दल आपल्याला सांगू द्या. हे इस्रायल लोक जेव्हा अरण्यातून प्रवास करत होते 40 वर्ष यांना देव स्वर्गातून अन्न खायला देत होता. आणि हे जे अन्न होतं याला मन्ना म्हणतात. आणि हा मन्ना ते 40 वर्ष खात होते.
ज्यावेळेस हे इस्रायल लोक कनानाच्या जवळ आला, मोशेने या इस्रायल लोकातून 12 लोकांची निवड केली आणि या 12 लोकांना सांगितलं की कनानात जा आणि कनान तुम्ही हेरून या आणि आम्हाला सांगा की कनान कसा आहे. आणि हे जे 12 लोक कनानात गेले आणि जेव्हा हे रिटर्न आले, शास्त्र आम्हाला सांगतं हा काळ देखील 40 दिवसाचा होता. या हेरांनी 40 दिवस घेतले आणि आम्हाला पाहायला मिळतं की आल्यानंतर त्यांनी रिपोर्टिंग केलेली आहे की कनान कसा आहे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी आम्हाला या हेरांच्या रिपोर्टिंगमध्ये पाहायला मिळतात. येशू ख्रिस्त पुष्कळप्रमाणे अचूक पुरावे देऊन 40 दिवस त्याच्या पुनरुत्थानानंतर शिष्यांची भेट घेत होता, लोकांची भेट घेत होता. आणि या 40चं रहस्य, 40 या दिवसांमध्ये, 40 या शब्दामध्ये जे आम्हाला रहस्य पाहायला मिळतंय, आपण तिकडे आलेलो आहोत. मोशेच्या नंतर जसं आम्ही पुढे येतो आम्हाला दावीद पाहायला मिळतो. दावीद जो आहे आम्हाला पाहायला मिळतं की हा दावीद ज्यावेळेस आपल्या भावांची भेट घ्यायला आला आणि त्या ठिकाणी मोठं युद्ध चालू होतं आणि गल्ल्यात नावाचा जो व्यक्ती आहे हा 40 दिवस रोज यायचा आणि इस्रायल लोकांना त्या ठिकाणी डवचायचा आणि म्हणायचा माझ्यावर येऊन युद्ध करा, तुम्ही जिंकले तर आम्ही तुमचे गुलाम होऊ, आम्ही जिंकलो तर तुम्ही आमचे गुलाम व्हाल. आणि हा देखील काळ होता, बायबल सांगतं 40 दिवसाचा काळ होता. इतकंच नाही, आणखीन महत्त्वाची गोष्ट मी आपल्याला सांगतो, दाविदाने जे इस्रायल लोकांवर राज्य केलं, शास्त्र आम्हाला सांगतं हा काळ देखील 40 वर्षाचा होता. दावीद जो राजा म्हणून इस्रायल लोकांवर राजा म्हणून राहिला, राज्य केलं, हा काळ जो आहे हा 40 वर्षाचा आहे. आणखीन जर आम्ही पुढे आलो तर आम्हाला पाहायला मिळतं की देवाचा महान सेवक एहेजकेल हा जो संदेष्टा आहे, हा एहेजकेल संदेष्टा देवाने याला वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करायला लावल्या होत्या आणि हा जाऊन कृती करायचा आणि ज्या कृती हा करायचा तोच भविष्यसूचक संदेश असायचा. एकदा देवाचं वचन याच्याकडे आलं, जा आणि माझ्या लोकांची भेट घे आणि यहूदी लोकांना जाऊन ते कृती करून दाखव. आणि ही जी कृती होती ना प्रियांनो, बायबल आम्हाला सांगतं की हेच केलं देवाने सांगितलं, तू तुझ्या उजव्या कुशीवर 40 दिवस झोपायचे. आपली जी उजवी कुस आहे राईट साईड 40 दिवस असं हालायचं नाही, डोळ्यात 40 दिवस झोपून राहायचं आहे. आणि का तुला 40 दिवस असं करायचं आहे की तुला तुझे जे लोक आहे यहूदी लोक त्यांचं पाप जे आहे ते त्या ठिकाणी दाखवायचं आहे, त्यांचे जे इन्क्विटीज आहे, ट्रान्सग्रेशन त्यांचे जे आहेत ते तुला दाखवून द्यायचे आहे. कल्पना करा, एचकेल 40 दिवस झोपून आहे, एकाच अंगावर न हालता न डोलता. आणि का हे 40 दिवस आहे, मी आपल्याला बायबलमधून 40 दिवसाचा प्रवास करायला लावत आहे. बायबलमधून मी 40 दिवसाचं जे महत्त्व आहे, रहस्य आहे, घडलेल्या घटना आहे, तिकडून आपल्याला पुढे घेऊन जात आहे. अजून जर आम्ही पुढे आलो तर जो योना संदेश आहे, ज्याचं उदाहरण स्वतः येशू ख्रिस्ताने दिलं की जसा योना माशाच्या पोटात राहिला 3 दिवस 3 रात्र, तसा मी पृथ्वीच्या पोटात राहील 3 दिवस आणि 3 रात्र. हा जो योना आहे, देवाने याला सांगितलं की निनवेचं पाप माझ्याकडे आलेलं आहे, निनवेचा मी नाश करणार आहे, परंतु तू जा आणि निनवेला सांग की फक्त 40 दिवस उरलेले आहेत. लक्षपूर्वक ऐका. आणि 40 दिवसानंतर तुमचा नाश होणार आहे. आणि योनाने जाऊन हा संदेश ओरडून सांगितला, फक्त 40 दिवस 40 दिवस 40 दिवस उरलेले आहे आणि 40 दिवसानंतर या मोठ्या नगरीचा नाश होणार आहे. आणि शास्त्र आम्हाला सांगतं, योनाचा हा संदेश ऐकून या 1 लाखापेक्षा जास्त लोकांनी पश्चाताप केलेला आहे, 40 दिवसाची वाट पाहिलेली नाही आणि त्यांचा त्या ठिकाणी बचाव झालेला आहे. इतकंच नाही, आम्ही जर अजून पुढे आलो तर नियमशास्त्रामध्ये तरतूद होती, जर एखादा व्यक्ती गुन्हेगार सापडला, अनुवादाचं पुस्तक 25 अध्याय वचन 3 मध्ये म्हटलं तर त्याला 40 फटके मारले जायचे, मोजून 1 2 3 करून त्याला 40 फटके मारले जायचे. आणि मग त्या ठिकाणी त्याला तो दंड दिला जायचा, त्याला पाठीवर पाडलं जायचं आणि त्याला 40 फटके मारले जायचे. आम्ही येशू ख्रिस्ताकडे ज्यावेळेस येतो आणि येशू ख्रिस्ताला मारलेले फटके ज्यावेळेस आम्ही पाहतो तर हे 39 फटके, 39 म्हणजे 3 आणि 9 39, टोटल 40 अशा प्रकारचा आहे. परंतु आम्ही पाहतो की त्या ठिकाणी एखादा फटका इकडे तिकडे व्हायचा आणि मग काही लोक म्हणतात की 39 आहे, काही लोक म्हणतात 40 आहे, पण नियमशास्त्र सांगतं की ते 40 असायचे. आणि आम्ही पाहतो की याचे 40 फटके आहे. या गोष्टी देखील आम्हाला त्या ठिकाणी महत्त्वाच्या पाहायला मिळतात. आणखीन एक 40 या शब्दाची किंवा या 40 शब्दाची मेस्ट्री आम्हाला पाहायला मिळते. जे शल्मोनाने मंदिर बांधलं होतं, या मंदिराच्या पवित्र स्थानासमोर जो गाभारा होता, या गाभाऱ्यासमोरची जी मंदिराची जागा होती ती बायबल आम्हाला सांगतं 40 हात होती.
हे जे पवित्र स्थान आहे, या पवित्र स्थानात देखील आम्हाला 40 या शब्दाचा उल्लेख आणि 40 या शब्दाचं काम त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि मग नोहापासून तर पार योनापर्यंत आम्हाला अनेक ठिकाणी हे जे 40 शब्द आहेत याचा उल्लेख, याची मिस्ट्री, याची हिस्ट्री पाहायला मिळते. आणि जसं आम्ही येशू ख्रिस्ताकडे येतो तर आम्हाला येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये देखील हा जो 40 शब्द आहे हा दोनदा आलेला पाहायला मिळतो. पहिल्यांदा ज्यावेळेस हा 40 शब्द आला, मत्ती शुभवर्तमानाचा 4 अध्याय याच्या 1 पासून जर तुम्ही पुढे वाचाल तर बायबल असं सांगतं, येशू ख्रिस्ताला आत्म्याने अरण्यात नेलं आणि त्याने 40 दिवस आणि रात्र त्या ठिकाणी उपवास केलेले आहे. आणि जे उपवास आपण राखेच्या बुधवारी सुरू करतो आणि ज्या उपवासाचा शेवट आम्ही गुड फ्रायडेच्या दिवशी करतो, हे 40 दिवसाचे उपवास त्याचं एक दर्शक म्हणून केले जातात की येशूने पण उपवास केले होते. आणि म्हणून पहिला जो भाग येशूच्या जीवनात आम्ही आलेला पाहतो त्याच्या मरणाच्या अगोदरच्या सेवेमध्ये तर 40 दिवसाचे उपवास तिथं आहेत. आणि दुसरा जो भाग आम्ही पाहतो, आत्ताच आपण देवाचं वचन ऐकलं प्रेषित 1 आणि वचन 3 मधून, त्या ठिकाणी लिहिलं की 40 दिवस तो लोकांना दर्शन देत होता. हे दर्शन त्याच्या मरणा अगोदरचं नाही आहे, मरणानंतरचं आहे, पुनरुत्थान झाल्यानंतरचं आहे. मरणाच्या अगोदर 40 दिवसाचे उपवास आहे, मरणाच्या नंतर 40 दिवस त्याने त्या ठिकाणी शिष्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि म्हणून प्रेषित 1 आणि 3 या वचनाकडे जेव्हा आम्ही येतो तर या ठिकाणी 40 या शब्दाचा उल्लेख आलेला आहे. आणि जशा प्रकारे आपल्यापैकी अनेकांनी विनंती केली होती की या 40 दिवसांबद्दल, उपवासाच्या 40 दिवसाबद्दल तुम्ही आपल्याला खूप शिक्षण दिलेलं आहे, एक दिवसाचं शिक्षण दिलं आहे, एका सणाचं शिक्षण दिलं आहे. आणि हे सगळं पास्टर दीपक थोरात या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल, आवर्जून पहा. अतिशय डिटेल मी खूप प्रार्थनापूर्वक अभ्यास करून आपल्याकडे आणलेला आहे. पण आपण जी विनंती केली की येशू ख्रिस्ताच्या मरणानंतरचा जो 40 दिवसाचा काळ आहे त्याबद्दल देखील आपण आम्हाला मार्गदर्शन करावं, तर आज मी फक्त आपल्याला 40 या वचनात जो 40 दिवसाचा काळ आला आहे, 40 जो शब्द आला आहे त्याचं मार्गदर्शन करत आहे. आणि म्हणून शेवटचा जो 40चा भाग आम्ही पाहतो तो आम्ही येशूच्या जीवनात पाहतो. आणि हा भाग 2 भागात पाहतो, येशूचे 40 दिवस उपवास आणि येशू ख्रिस्ताचं 40 दिवस दर्शन. आणि म्हणून प्रियांनो, या पुनरुत्थानानंतर येशू ख्रिस्त मरणातून उठल्यानंतरचा जो काळ आहे हा 40 दिवसाचा आहे. आणि हा जो 40 दिवसाचा काळ आहे हा आपल्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आता मला आपल्याला अजून थोडंसं पुढं घेऊन जायचं आहे. आम्ही पवित्र शास्त्रातून 40 जो आकडा आहे, 40चा जो काळ आहे, पर उत्पत्तीपासून तर येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या शेवटापर्यंत आपण घेऊन आलेलो आहोत. परंतु या 40 दिवसातून जात असताना एक प्रश्न आपण आपल्यासमोर उभा केला पाहिजे. येशू ख्रिस्ताने या पुनरुत्थानानंतर 40 दिवस का घेतलेले आहेत? इतकंच नाही, हा जो 40 आकडा आहे याचं बायबलनुसार गुपित काय? हा जो 40 आकडा आहे याचं रहस्य काय? आणि हा जो 40 दिवसाचा काळ, 40 वर्षाचा काळ, 40 घंट्याचा काळ, 40 उपवासाचा काळ, हा जो 40 आकडा आम्हाला बायबलमध्ये इकडून तिकडे सर्वत्र पाहायला मिळतो, याचे विशेष अर्थ काय? तर पहिली गोष्ट आम्हाला यामध्ये पाहायला मिळते, हा जो 40 आकडा आहे ना हा टेस्टिंग टाईममध्ये नेतो. आम्ही पाहतो ज्यावेळेस पहिल्यांदा 40 हा आकडा उत्पत्तीच्या पुस्तकात आला, या लोकांना वेळ होता नोहाचा ऐकण्याचा, या लोकांना वेळ होता देवावर विश्वास ठेवण्याचा आणि पाऊस येणार हे कबूल करण्याचा. पण या लोकांनी त्या ठिकाणी बायबल सांगतं नोहावर विश्वास ठेवला नाही. त्यांची टेस्ट होत होती त्या ठिकाणी, त्यांना त्या ठिकाणी चाचपलं जात होतं. इस्रायल लोक 40 वर्ष अरण्यात होते, त्यांना चाचपलं जात होतं, त्यांना चेक केलं जात होतं. इतकंच नाही, मोशे देखील अरण्यात 40 वर्ष होता, त्याला देखील चेक केलं जात होतं. आणि अजून आम्ही जर पुढे आलो तर स्वतः येशू ख्रिस्त जो आहे तो देखील 40 दिवस अरण्यात आहे. आणि त्यालाही तिथं विरोधकाकडून किंवा जो परीक्षक आहे त्याच्याकडून त्याची तपासणी होत होती, त्याला प्रश्न विचारले जात होते, तुला भूक लागली का? भाकरी कर, दगड देखील भाकरी होतील. त्या ठिकाणी त्याची परीक्षा पाहिली जात होती की नमन कर, उडी मार, मी तुला जगातलं वैभव देईल. आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त विजय झालेला आहे. एलिया ज्यावेळी 40 दिवसातून जात होता त्याची देखील त्या ठिकाणी परीक्षा होत होती. आणि म्हणून जो हा 40 शब्द येशूच्या पुनरुत्थानानंतर आलेला आहे ना, येशू ख्रिस्त या 40 दिवसांमध्ये हे जे 12 शिष्य आहेत आणि त्याचे जे अनुयायी आहेत, जे कमीत कमी 500 होते आणि त्याहीपेक्षा जास्त होते, यांची तो त्या ठिकाणी टेस्टिंग करत आहे, त्यांना तो चेक करत आहे. तुम्ही जर बायबल नीट वाचलं तर तुमच्या लक्षात येईल ते विश्वासच ठेवायला तयार नव्हते येशू उठलाय म्हणून. येशू ख्रिस्ताला अनेकदा आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत की येशूने कसं पटवून दिलं त्यांना, काय काय पुरावे दिले त्यांना, आणि मग ते नंतर कसा विश्वास ठेवतात. तर हे विश्वासच ठेवायला तयार नव्हते. आणि या 40 दिवस येशू आपल्या शिष्यांबरोबर घालत होता आणि त्या ठिकाणी त्यांना
टेस्टिंग करून त्यांची तयारी करत होता, त्यांना कन्फर्म करत होता आणि देवाच्या येणाऱ्या राज्यासाठी, येणाऱ्या मंडईसाठी, येणाऱ्या मोठ्या विस्फोटक कामासाठी तो त्यांना नेमत होता. आणि हा जो 40चा आकडा आहे ना, एक गोष्ट लक्षात ठेवायची, हा टेस्टिंगचा आकडा आहे, हा परीक्षेचा आकडा आहे. 40 दिवस निनवेच्या लोकांना दिले होते, 40 दिवस हेरांना दिले होते. आणि या 40 दिवसामध्येच गल्ल्यात जो आहे तो इस्रायल लोकांना टेस्ट करत होता. आणि या 40 दिवसाच्या काळातून आपण जात असताना अनेकदा याला परीक्षेचा काळ म्हणतात, याला दुःखाचा काळ म्हणतात, याला त्रासाचा काळ म्हणतात, याला वनवासाचा काळ म्हणतात. कारण या 40 दिवसामध्ये परीक्षा ज्या आहेत त्या महत्त्वाच्या असतात. दुसरी गोष्ट, हा जो 40 दिवसाचा काळ आहे ना, हा फक्त परीक्षेचा काळ नाही आहे, तर हा प्युरिफाय होण्याचा पण काळ आहे. टेस्टिंग टाईम अँड प्युरिफाईंग टाईम. प्युरिफाय होणं म्हणजे स्वतःला स्वच्छ करणं, पश्चाताप करणं, पाप कबूल करणं, माघारी फिरणं, अंगीकार करणं, देवावर विश्वास ठेवणं, त्याच्याकडं वळणं, ही पण अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. या 40 दिवसामध्ये येशू ख्रिस्त एकेकापर्यंत जात होता. ज्यांनी त्याला नाकारलं, जे त्याला सोडून पळाले, ज्यांनी त्याच्यावर अविश्वास आणला, त्या सगळ्यांकडे तो जात होता. आणि त्या ठिकाणी तो त्यांना एक संधी देत होता, त्यांना त्या ठिकाणी शुद्ध करत होता, त्यांना त्या ठिकाणी घडवत होता, तयार करत होता. आणि आम्हाला पाहायला मिळतं की तो त्यांना पूर्णपणे क्लीन करत होता. या 40 दिवसांमध्ये पुनरुत्थानाच्या नंतर, या 40 दिवसांमध्ये मरणावर विजय झाल्यानंतर, आणि हा जो 40 दिवसाचा काळ आहे ना प्रियांनो, हा टेस्टिंग टाईम आहे. या टेस्ट होतील आणि या टेस्टमध्ये जे टिकतील, या टेस्टमध्ये जे देवावर विश्वास ठेवतील, या टेस्टमध्ये जे वचनात राहतील, या टेस्टमध्ये जे विश्वासात राहतील, प्रार्थनेत राहतील आणि देवाच्या आगवाईमध्ये राहतील, जे स्वतःला प्रभूला समर्पित करतील, जे माघारी फिरतील, जे देवाचा टायमिंग ऐकून स्वतःला देवाला देऊन टाकतील, अशा लोकांचा बचाव होणार आहे. कल्पना करा, जसं योना सांगत होता की 40 दिवसाचा अवकाश आहे आणि मग मोठा नाश होणार आहे. या लोकांनी 40 दिवसाची वाट नाही पाहिली. यांनी त्या टेस्टिंग टाईममध्ये स्वतःला देऊन टाकलं, पाप कबूल केलं, उपवास केले, रडले, राखेत बसले, अश्रू ढाळले, यातना ढाळल्या. आणि बायबल आम्हाला सांगतं की देवाने त्यांना माफ केलं, देवाने त्यांना क्षमा केली आणि देवाने त्यांचा नाश त्यावेळेस केलेला नाही आहे. आज देवाचं वचन आपल्याकडे येत असताना, आपण सर्वजण या पुनरुत्थानाच्या सीझनमधून जात असताना, आपण सर्वजण या गुड फ्रायडेच्या सीझनमधून जात असताना, आपण सर्वजण या उपवास काळातून जात असताना, आणि आता प्रभू उठल्यानंतरचं जे शिक्षण आपल्याकडे येत असताना, माझी देवाकडे आपल्या प्रत्येकासाठी प्रार्थना आहे. नोहाच्या काळच्या लोकांनी या टेस्टिंग टाईममध्ये पश्चाताप केला नाही आणि मग त्यांचा नाश झाला. इस्रायल लोकांनी त्या टेस्टिंग टाईममध्ये त्या ठिकाणी देवाला जाणलं नाही आणि म्हणून त्यांचा अरण्यात नाश झाला. परंतु ज्या लोकांनी पश्चाताप केला, निनवेचे असतील, ज्या लोकांनी पश्चाताप केला किंवा माघारी फिरले, येशू ख्रिस्ताचे शिष्य असतील आणि ते पुनरुत्थानाच्या काळातले जे प्रियजन असतील, ते सगळे महान ठरलेले आहेत. त्या सगळ्यांचा देवाने महान उपयोग केलेला आहे. मी या वचनातून एकच भाग घेतलेला आहे, फक्त 40 आकडा. पुढच्या एपिसोडमध्ये मी पुराव्यांकडे जाणार आहे. येशूने काय काय पुरावे दिले आणि हे पुरावे फार गरजेचे असणार आहेत आणि त्या पुराव्यांमधून आपला विश्वास अजून भक्कम होणार आहे. परंतु आज मी या 40कडे जात असताना या 3 शब्दांनी मला कन्क्लुजन करू द्या. पहिला जो शब्द आहे टेस्टिंग आहे, दुसरा जो शब्द आहे ट्रायल आहे, आणि तिसरा जो शब्द आहे ट्रिम्पल, अशा प्रकारचा शब्द आहे. हे जे 3 शब्द आहेत ना, हे 3 शब्द आपल्याला टेस्टिंगमधून ट्रायलकडे घेऊन जातील आणि ट्रायलमधून आपल्याला ट्रिम्पकडे घेऊन जातील. ट्रिम्पकडे काय घेऊन जाणार आहे की आपल्याला विजय मिळाला पाहिजे, आपण आशीर्वादी झाले पाहिजे. आणि माझी प्रार्थना आहे देवाकडं, ज्यावेळेस आपण परीक्षेतून जाताल, ज्यावेळेस आपण टेस्टिंगमधून जाताल, ज्यावेळेस आपण स्वच्छतेतून आणि शुद्धतेतून जाताल, प्रभूची कृपा आपल्यावर राहो, पुनरुत्थानाचं सामर्थ्य आपल्यावर येऊ, प्रभूचा हात आपल्याबरोबर राहो, प्रभूची उपस्थिती आपल्याबरोबर राहो. आणि या 40 आकड्याचं गुज आणि गहन आपल्या जीवनात काम करत असताना प्रभू आपल्याला विजय देव. दाविदाप्रमाणे आपलं राज्य तो प्रस्थापित करो. मोशेप्रमाणे आपल्या जीवनातला जो शेवटचा 40चा भाग आहे तो अतिशय सुखाचा, समाधानाचा आणि विजयाचा जाओ. 40 जे आहे ना, हे विजयाचं सीझन आहे. 40 जे आहे ना, हे पारितोषिकाचं सीझन आहे. 40 जे आहे ना, हे देवाच्या कृपेचं सीझन आहे. 40 जे आहे हे देवाच्या जवळ येण्याचं सीझन आहे. आणि 40 जे आहे हे देवाकडून बळ प्राप्त करून घेण्याचं सीझन आहे. या पुनरुत्थानाच्या सीझनमध्ये, या 40 दिवसांच्या काळामध्ये, येशूच्या मरणाच्या अगोदरचे 40 दिवस नाही, येशूच्या मरणानंतरचे 40 दिवस, या 40 दिवसामध्ये ज्या प्रकारे 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांची भेट घेत होता,
त्याच्या अनुयायांची भेट घेत होता. या 40 दिवसांमध्ये प्रभू आपली भेट घेऊ, पुनरुत्थानाचं सामर्थ्य आपल्याकडे येऊ. प्रभू आपल्याला अनेक गोष्टी प्रगट करो, आपल्याला अनेक गहन आणि गुज गोष्टी आपल्या जीवनात उघड हो आणि हा संदेश आपल्या जीवनामध्ये मोठं बळ घेऊन येऊ, मोठी कृपा घेऊन येऊ, मोठा विश्वास घेऊन येऊ, मोठी ताकद घेऊन येऊ, मोठा विजय घेऊन येऊ. आणि जर आपण स्वीकारला असेल तर आमेन म्हणा आणि मला आपल्यासाठी प्रार्थना करू द्या. प्रेमळ देव बापा, आज रात्री मी तुझ्या लेकरांना तुझ्या जवळ घेऊन येतो. प्रेमळ देवा, आज या वेळेला मी तुझ्या लेकरांना तुझ्या जवळ घेऊन येतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो. प्रेषित 1 आणि वचन 3 मधून पुनरुत्थानाचे जे 40 दिवस आहेत, पुनरुत्थानानंतरचे हे जे 40 दिवसाचं रहस्य आहे, गुज आहे, आज तू आम्हाला त्यातला एक भाग 40 हा प्रगट केलास आणि आम्हाला तू आज मार्गदर्शन केलं, वचनातून आम्हाला तुझे ज्ञान दिलं, त्या गहन गोष्टी प्रगट केल्या. मी तुला धन्यवाद देतो. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो, जे प्रियजन हा संदेश ऐकत आहे, ज्या प्रियजनांपर्यंत हे वचन जात आहे, ज्या तुझ्या लेकरांपर्यंत हे शिक्षण जात आहे, त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा 40 आकड्याचा जो सामर्थ्याचा भाग आहे, 40 आकड्यातलं जे गहन आणि रहस्य आहे ते प्रगट होऊ दे. प्रभू, नोहाच्या काळी तू 40 दिवस जे आहे नाशाचे ठरवले होते, निनवेच्या काळी 40 दिवस नाशाचे ठरवलेले होते, इस्रायल लोकांसाठी 40 वर्ष होते ते कृपेचे ठरले होते. मोशेच्या जीवनात 40 वर्ष हे वरदानाचे होते आणि स्वतः येशूच्या जीवनात 2दा 40 दिवस आले, उपवास त्यांनी 40 दिवस केले आणि मरणानंतर तो 40 दिवस सगळ्यांना भेटला. दावीद 40 वर्ष ज्या ठिकाणी राजा झालेला आहे, मंदिरामध्ये पवित्र स्थानामध्ये 40 लांब हात जागा होती आणि इतकंच नाही, गल्ल्यात 40 दिवस त्या ठिकाणी पुकारत होता आणि तो हरलेला आहे. आज रात्री मी प्रार्थना करतो, हे 40चं रहस्य मंडळीपर्यंत जाऊ दे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊ दे आणि या 40 या संदेशातून अनेक लोकांचं तारण होऊ दे, अनेक लोकांचे डोळे उघडू दे, अनेकांना पुनरुत्थित ख्रिस्त भेटू दे. प्रभू, अनेकांच्या जीवनामध्ये शांती येऊ दे आणि अनेकांच्या जीवनामध्ये विजय येऊ दे. हा जो संदेश आहे हा आमच्या प्रत्येकासाठी आशीर्वादाचं कारण ठरू दे. जर कोणी दुःखी आहे, कष्टी आहे, आजारी आहे, निराश आहे, मी त्या भावा बहिणीसाठी प्रार्थना करतो. वधस्तंभावरचं सामर्थ्य, येशूच्या रक्तातलं सामर्थ्य, येशूतल्या नावातलं सामर्थ्य या प्रियजनांना स्पर्श करून जाऊ दे, त्यांच्या समस्या निघून जाऊ दे, त्यांचे आजार बरे होऊ दे, त्यांचे प्रश्न सुटू दे आणि मोठ्या मोठ्या साक्ष त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे. धन्यवाद, आमची प्रार्थना ऐकली. हा संदेश लोकांचं जीवन बदलू दे आणि सैतानाच्या राज्याला आणि सैतानाच्या कुयुक्त्यांना हलवून पाडू दे आणि गौरव 40 दिवसात विजय देणाऱ्या येशू ख्रिस्ताला मिळवू दे. येशूच्या नावात प्रार्थना करतो, आमेन. आमेन. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.